जगासमोर आणखीन एक मोठं संकट उभं आहे. ते म्हणजे क्लायमेट मायग्रेशन. क्लायमेट चेंजमुळे अनेक ठिकाणी आता राहणं कठीण झालं आहे आणि त्यामुळे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट किंवा स्थलांतर होत आहेत. का? याचा कसा इम्पॅक्ट आपल्यावर पडेल? उद्या आपल्यावर पण ही वेळ येऊ शकते का? आणि ह्याला कसं तोंड द्यायचं? द UN इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनचा अंदाज आहे की पुढील 30 वर्षात 1.5 अब्ज लोक म्हणजे जवळजवळ भारताची सध्याची म्हणजे 2022ची लोकसंख्या क्लायमेट चेंजमुळे स्थलांतर होऊ शकतात. 2017मध्ये जगभरात अंदाजे 2 करोडहून अधिक लोक अचानक तीव्र हवामानामुळे विस्थापित झाले होते. 2018मध्ये 148 देश आणि प्रदेशांमध्ये आपत्तींशी संबंधित 1.5 कोटीहून अधिक नवीन मायग्रंट्स नोंदवले गेले. आणि दुष्काळामुळे सोमालिया, अफगाणिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये 7 लाखापेक्षा जास्त लोक विस्थापित झाले. हा इश्यू सगळीकडे आहे. विकसित, विकसनशील आणि गरीब देश सगळ्याच देशांना याचा त्रास होतोय किंवा यापुढे होणार आहे. असा अंदाज आहे की बांगलादेश हा देश जिथे 1/3 लोकसंख्या सिंकिंग किंवा बुडत असलेल्या सखल किनाऱ्यावर राहते, तो भाग निर्जन बनत आहे. 1 करोडहून अधिक बांगलादेशी म्हणजेच त्यांच्या लोकसंख्येच्या जवळपास 10% लोक 2050पर्यंत देश सोडून जाण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचबरोबर 2050पर्यंत 5 लाख एक्झिस्टिंग US घरे वर्षातून किमान एकदा पुराने ग्रस्त होतील. वेल्श राजधानी कार्डिफ 2050पर्यंत 2/3 पाण्याखाली जाण्याचा अंदाज आहे. 2035पर्यंत मेजर हरिकेन्सची फ्रिक्वेन्सी 1988 ते 2005च्या सरासरीच्या तुलनेत इंडियन ओशन किंवा दक्षिण हिंदी महासागरात 12%, अटलांटिक ओशनमध्ये 14% आणि दक्षिण पॅसिफिक ओशनमध्ये 41% वाढण्याची अपेक्षा आहे. ग्राउंड्सवेल रिपोर्टने सब सहारन आफ्रिका, दक्षिण एशिया आणि लॅटिन अमेरिकेतील स्थलांतरावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यात विकसनशील जगाच्या लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या राहते. त्यात असा अंदाज आहे की जर आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेतली नाही तर या प्रदेशातील 14 कोटीहून अधिक लोकांना क्लायमेट चेंजच्या प्रभावापासून दूर जाण्यासाठी स्वतःच्याच देशात मायग्रेट होण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते. दुसऱ्या एका स्टडीमध्ये असं आढळून आलं आहे की समुद्राची पातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत 15 कोटी लोक राहत असलेल्या जमिनीवर लाटांची हाईट वाढू शकते. अंटार्क्टिकातला बर्फ वितळण्याचा वेगही वाढू शकतो. यामुळे 30 करोड लोकांना त्याचा फटका बसू शकतो. प्रभावित होणाऱ्या लोकांपैकी 70% लोक 8 एशियन देशामध्ये राहतात: चायना, बांगलादेश, भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स आणि जपान. हे सगळं सांगण्याचं कारण हेच की आपल्याला याचा ॲक्टिव्हली विचार करायला हवा. भारतात लास्ट 5 वर्षांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, केरळ, चेन्नई या ठिकाणी पूर दरवर्षी वाढत आहे. जर वेळेत आपण ॲक्शन घेतली नाही तर या ठिकाणांमध्ये राहणं कठीण होऊ शकतं आणि लोक विदिन इंडियाच स्थलांतर करतील. आणि भारतात इंटरनल मायग्रेशन जरी बऱ्याच प्रमाणात नोकरी व्यवसायासाठी होत असली तरी या कारणावरून झाल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. लोकल्सना जॉब प्रेफरन्स किंवा अँटी UP, अँटी बिहार सेंटिमेंट हे आपल्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये फार कॉमन आहे. जर आपण रेग्युलर कोर्समध्ये सुद्धा दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या इतर भारतीयांनाच ॲक्सेप्ट करण्यास रेडी नसू तर क्लायमेट चेंजमुळे लाखोंनी लोक एकत्र मायग्रेट झाले तर कसे बरं होऊ? वर जर इतर देशातून आपल्याकडे रेफ्युजी म्हणून लोक आले तर बोलायलाच नको. त्यामुळे भारताला रेफ्युजी पॉलिसी आणि क्लायमेट पॉलिसी दोन्हीवर काम करायला हवं. आणि हे प्रॉब्लेम्स पुढील वर्षांमध्ये अधिकाधिक वाढतच जाणार आहेत. त्यात जर सगळ्या पॉलिटिकल पार्टीजने आणि एक्सपर्ट्सच्या सहमताने अशा प्रकारच्या पॉलिसीज आणल्या तर हे सुरळीत होण्याची ॲटलिस्ट कल्पना करू शकतो. आणि खरं सांगू तर कन्सेन्सस होणं सध्याच्या पॉलिटिकल क्लायमेटमध्ये माझ्या मते कठीणच आहे. पण आपल्याला खरोखरच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, नाहीतर सगळा नुसता गोंधळ होईल. अशा प्रकारच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा व्हायला हव्या. पण सध्याची जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघता इंटरनॅशनल कन्सेन्सस येणं देखील कठीणच वाटतंय.
हे इंटरनॅशनल लेवलवर करणं देखील इम्पॉर्टंट आहे, कारण सध्या जगभरातील लोकांच्या हालचालींवर देखरेख करणारी कोणतीही जागतिक संस्था नाही आहे. हा प्रॉब्लेम अगदी कोणालाही येऊ शकतो. गरीब, श्रीमंत वगैरे असे काही भेदभाव नाही होणार. आता कदाचित आपण जिथे राहत असू तिथे प्रॉब्लेम नसेल, म्हणून याची तीव्रता समजणं कठीण आहे. पण उद्या तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना अशा प्रकारचे डिसिजन्स घ्यावे लागले तर काय करणार? तेव्हा आपण आरडाओरडा करू की कसे इतर शहरे, इतर राज्य किंवा इतर देश आपल्याला सपोर्ट करत नाहीत. पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेली असेल. त्यामुळे आत्ताच काहीतरी मार्ग काढायला हवा. आणि उपाय खरं बघायला गेलं तर सोपा आहे. आणि आपल्याला काय करायला हवं आहे हे देखील बऱ्याच लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यात मी घुसणार नाही आहे. पण एक नक्की, जेव्हा आपण इतर माणसाला माणूस म्हणूनच बघायला रेडी असू तेव्हाच यावर आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल. तुम्ही इतरांना जात, धर्म, नागरिकत्व आणि अशा नजरेतून पाहिलं तर इतरही तुम्हाला अशाच नजरेतून पाहणार आहेत. आणि मग माणूस म्हणून ना आपण कोणाला मदत करू शकतो ना ते आपल्याला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, यातच सर्व काही आलं. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.